पण एक बदलापूर माफी असावी, काही तांत्रिक बिघाडामुळे लाईव्ह मध्ये व्यत्यय आला होता. पुन्हा आपण आपल्या विषयाकडे वळतोय. आपण आता बदलापूर नगरपालिकेच्या बाहेर आहोत. नगरपालिकेची ही सुसज्ज अशी इमारत जी मागील वर्षीच जिचं उद्घाटन झालेलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते या पालिकेच्या इमारतीचं उद्घाटन झालं. सुसज्ज अशी कोट्यावधींची इमारत उभी राहिली टोलेजंग इमारत आहे. या ठिकाणी इमारतीच्या आत चांगली मोठमोठे ऑफिसेस आहेत. ज्या ऑफिसेस मध्ये वातानुकूलित ऑफिसेस मध्ये बसून हे अधिकारी वर्ग काम करतात. मात्र हे काम करत असताना कुठेतरी आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसतात. अशीच एक धक्कादायक माहिती जी आहे पुन्हा एकदा समोर येते. मागील महिन्यात या संदर्भात आपण एक बातमीपत्र प्रसारित केलं होतं आणि या संदर्भात दर्शकांना देखील माहिती आहे की माहितीचा अधिकार भरण्याचा अधिकार जो आहे तो सर्वसामान्य नागरिकाला आहे. मात्र माहितीच्या अधिकाराच्या संदर्भातली जी माहिती किंवा त्या व्यक्तीचं नाव कुठेही उघड करू नये अशा प्रकारचा नियम असताना देखील बदलापूर पालिकेचे अधिकारी या नियमांना केराची टोपली दाखवतात. कुठेतरी ही नियमभंग पद्धत जी आहे ती इथल्या अधिकाऱ्यांनीच वापरलेली आहे. अशा प्रकारची जी धक्कादायक माहिती पुन्हा एकदा समोर येते. मागील महिन्यात आपण ही बातमी प्रसारित केली आणि या अनुषंगाने कुठेतरी अतिक्रमण विभागातील अधिकारी संबंधित व्यक्तीला माहिती पुरवतात अशा प्रकारची आपण बातमी केली होती. मात्र आता माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यानंतर माहितीचा अधिकार भरलेल्या कार्यकर्त्याची संबंधित सगळी माहिती संबंधित ठेकेदार किंवा त्या माहितीशी संबंधित जी व्यक्ती आहे त्यांना दिला जातोय. आणि हे जे काम आहे कुठेतरी पालिकेचे कर्मचारी पालिकेचे अधिकारीच करतायत. आणि ही जी गोपनीयतेचा जो भंग केला जातोय त्यासाठी जबाबदार कोण असणार आहे? माहितीचा अधिकार भरणाऱ्या कार्यकर्त्याचा जीव कुठेतरी धोक्यात आहे. या सगळ्या माहितीच्या अधिकाराच्यामुळे कुठेतरी जेव्हा त्याची माहिती लीक होतीये बाहेर तेव्हा कुठेतरी संबंधित व्यक्तींकडून अशा माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांना कुठेतरी जीवाला धोका निर्माण झालाय, त्यांना धमक्या येऊ लागलेल्या आहेत. अशाच प्रकारची एक तक्रार जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे. आपल्या सोबत संजय वानखेडे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, बदलापूर शहरात राहतात. बदलापूर शहरातील अनेक विषयासंदर्भात त्यांनी पालिकेत माहितीचा अधिकार टाकला होता आणि माहितीचा अधिकार टाकल्यानंतर त्यांच्या निदर्शनात जी बाब आलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे. काय आहे ती बाब आपण लक्षात घेऊयात, त्यांना विचारूयात. काय तुम्हाला अनुभव आलेला आहे या संदर्भात? मला ह्या नगरपालिकेचा खूप भयंकर अनुभव आलेला आहे. भयंकर याच्यामुळे आलेला आहे का आज माझा जीव हा मुठीत आहे माझ्या आणि धोक्यात भरपूर आहे माझ्या. याचं कारण असं आहे का मी जे कवट्याची वाडी आहे तिथला मी एक पाठपुरावा केला होता कामाचा, तर त्याला यश पण मिळालं. शिवसाहेब तिथे येऊन गेले, स्वतः शिवसाहेबांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर तुम्ही स्वतः त्याची बातमी चालवली आणि बातमी चालवल्यानंतर ती अधिवेशनमध्ये तो विषय घ्यायला आला आणि तिथेच त्याचा तो प्रस्ताव आला. तर प्रस्ताव आल्यानंतर तर मी माहितीचा अधिकार टाकला का बा या कामाची योजना काय, हा काम कुठल्या पद्धतीने कसा चाललेला आहे, 70 वर्षानंतर जो रस्त्याचं काम झालंय किंवा तिथं योजना आले ती कुठल्या पद्धतीत आहेत, तिथं पाणी नाहीये, सगळं नव्हतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तिथं फुटपाथ येतोय का, नाले पण येतात का किंवा लाईटी येतात का, सगळे येतं. त्याच्यासाठी मी माहितीचा अधिकार टाकला होता ते का हे जो प्रस्ताव आहे या प्रस्तावामध्ये जे कामं टाकलेली आहेत कुठल्या पद्धतीने टाकलेली आहेत, कितीचं काम आहे काय आहे, तर याची सगळी मी चौकशी मागितली. ज्या माहितीचा जेव्हा अधिकार मी टाकला तर माहितीचा अधिकार टाकून मला झाले होता म्हणजे महिना झाला असेल मला. पण त्याच्यामध्ये असं आढळलं का माहितीचा अधिकार टाकल्यानंतर संबंधित व्यक्ती, त्याचं नाव नाही घेऊ शकत कारण का माझं जी माझ्या मुठीत आहे की अधिकाऱ्यांना तर काय घेणं देणं नाही. यांचा काय कॉन्ट्रॅक्ट आणि काय अधिकाऱ्यांचा यांचा साठा लोटा आहे ते आजपर्यंत मला शोध भेटत नाही. आता म्हणजे का दुसऱ्याचा जीव मुठीत टाकतात का माझा, असं त्यांच्यावरती आरोप आहे. तर विषय असा आहे का मी ज्यावेळी मला अमुक व्यक्तीने बोलवलं, बोलून नंतर मला त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं तुला काय माहिती पाहिजे, ही माहिती माझ्याकडे. तर मी घाबरलो. मी बोललो ह्या व्यक्तीचा अशा अजून अनेक व्यक्ती असतील त्यांच्याकडे ही माहितीचा अधिकार गेला असेल माझा. आणि माझ्या माहितीचे अधिकार असे 4 आलेले तिथे, मग 4च्या 4 व्हायरल झालेले तर काय म्हणजे माझ्या जीवाला म्हणजे धोका निर्माण करणं म्हणजे माणसांनी, सामान्य माणसांनी नगरपालिकेत यायचं का नाही ही पण आता भीती पसरली आम्हाला. म्हणजे सामान्य माणसांनी काय विचारच नाही का कुठे काय काम चालू आहे. आणि आम्ही पाठपुरावा केला, तुम्ही स्वतः ताईसाहेब पूर्ण त्या गोष्टी, मग हे पण आम्हाला विचारायचा अधिकार नाही का? ही लोकशाही आहे.
हुकुमशाही आहे का यांची, माझा स्पष्ट आरोप आहे. आणि हे ज्यांनी पण केलेलं आहे, अधिकारी कुठला आहे काय ते चौकशी झाल्यानंतर सिद्ध होईल, पण हे ज्यांनी पण कोणी केलेलं आहे यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. कारण का गुपने व्यक्ती, मी अक्षर पत्र टाकलेलं आहे, हा पत्र दिलेला आहे मी, हा पत्र टाकून मला कमीत कमी आता 10-12 दिवस झाले ताई साहेब. मी वारंवार सीओ साहेबांची भेट घ्यायला जातोय, पण सीओ साहेब मला भेटत नाही. का सीओ साहेब कदाचित मला भेटत नसतील, त्यांच्याकडे कामं असतील कदाचित. पण मी हा पत्र टाकून डायरेक्ट मी तिथं ज्या टपालमध्ये त्यांना बोललो, हा पत्र डायरेक्ट सीओ साहेबाच्या ताब्यात द्या तुम्ही, विषय गंभीर आहे हा माझा. तरी माझी अजून भेट होत नाही सीओ साहेबांची. का भेट होत नाही, कशामुळे सीओ साहेबांकडे, पण आमच्या जीवापेक्षा जास्त काय आहे का? म्हणजे मला काय झालं तर माझं पण मुलं, मला त्याचे काय घेणं देणं, पण चुकीचे काम होत आहेत का? मग तुम्ही आम्हाला लगेच का नाही देत? कुठल्या गोष्टी लगेच व्हायरल का करतात? चुकीचं काम आहेत का? काय चुकीचं काम असतील तर त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी चाललंय का, साठालोटा काय आहे का? त्याचा माझा स्पष्ट आरोप आहे आणि याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मी हे पत्र पुढे पाठवणार आहे, कारण का माझ्या जीवाला धोका आहे. मी पुढे, मला फक्त कळू द्या कोण आहे याच्यामध्ये, कोण आढळतोय, त्याच्यानुसारच मी पुढे कारवाई करणार आहे. कारवाई नाही झाली अशा अधिकाऱ्यांवर तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? कारवाई नाही झाली ताई साहेब तर मी माझी फॅमिलीला घेऊन या नगरपालिकेच्या समोर बसेल. कारण का मी गेल्यावर माझ्या फॅमिलीला लक्ष कोण देणार आहे? हे देणार आहेत का नगरपालिकेवाले? इथले कोण अधिकारी देणार आहेत का? जो आम्हाला संविधानिक अधिकार आहे, हा संविधानिक अधिकार आम्हाला आहे म्हणून आम्ही टाकतो. आणि माहितीचा अधिकार आहे, सामान्य लोकांचा अधिकार आहे, हा पण तुम्ही हिरकून घेतात, हा पण हिसकून घेतायत तुम्ही. ही खूप चुकीची गोष्ट चाललेली आहे. ही कुठेतरी नगरपालिकेमध्ये सुधारणा पाहिजे. ताईसाहेब तुम्ही महिनापूर्वीच बातमी केली, मी पण बघितली, आज माझ्यावर घडलं ना ताईसाहेब. काय वाटतं हे अधिकारी असं का करत असतील? काही यांच्या आर्थिक देवाणघेवाण असेल का? संशय निर्माण होतो. बरोबर, संशय तर मला निर्माणच झालाय ना. असंच तो कोण उगाच ताईसाहेब, मी एवढा फेऱ्या मारतो, मला नाही भेटत ताईसाहेब पत्र टाकून. पण आज मी गेलो, आज कुठं तर 15 दिवसानंतर तो पत्र तिकडे दिलाय, 2 पावलाच्या अंतरावर ते खुर्चीचे तिथं तो पत्र पोहोचला, तो स्वतः मी गेल्यावर. म्हणजे ही वाईट परिस्थिती आहे. तर मारुती गायकवाड शिवम साहेब आमचे चांगले आहेत, एकदम त्यांचं काम चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने त्यांनी बदलापूर डेव्हलप करायला घेतलाय. पण त्याच्यामुळे पार्ट 2 असं नको व्हायला. कुठेतरी अधिकाऱ्यांना शिस्त लागली शिस्त लागली पाहिजे. कुठेतरी त्यांनी कायद्यात राहून काम केलं पाहिजे. कायद्याच्या ताईसाहेब चौकटीत राहून कामं केली पाहिजे. ती चौकट वळवली नाही पाहिजे त्यांनी, त्या चौकटीतच राहून यांनी कामं केली पाहिजे. कारण का त्यांना खुर्ची नाही ताईसाहेब, त्यांना पद आहे त्यामुळे त्यांना ती खुर्ची दिलेली आहे. ती खुर्ची कसं सामान्य लोकांना भेटत नाही, तर तुम्ही त्याचा आहे ना वापर चांगला करा, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी जे अधिकारी आहेत, पालिकेचे अधिकारी आहेत, ते कुठेतरी सर्वसामान्यांच्या हक्कासंदर्भात कुठेतरी कायद्याबाहेर जाऊन वागताना दिसतात. या ठिकाणी पालिकेचे अधिकारी माहितीचा अधिकार भरणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती जी आहे ती बाहेर लीक करतात आणि त्यामुळे कुठेतरी संबंधित व्यक्ती किंवा ठेकेदार जे आहेत यांच्याकडून माहितीचा अधिकार भरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवाला जो धोका निर्माण झालेला आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, या संदर्भात तक्रार अर्ज देखील पालिकेत देण्यात आलेला आहे संजय वानखेडे यांनी. मात्र अजूनपर्यंत या संदर्भात कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. मागील महिन्यात आपण याच संदर्भात एक बातमीपत्र प्रसारित केलं होतं, मात्र त्यानंतर आता पुन्हा महिनाभरात सगळ्या गोष्टी होत असताना दिसत आहेत. तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर तुमच्या देखील प्रतिक्रिया आम्हाला तेवढ्याच महत्वाच्या आहेत, कारण कुठेतरी पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिस्त लागली पाहिजे, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे. या ठिकाणी त्या संदर्भात आपण हे बातमीपत्र प्रसारित करतोय, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा 4था आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.